नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अंजना उदय कर्णिक यांच्या प्रकाश वाट या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात अंजना उदय कर्णिक लिखित नकारातलं सुख. सकाळची धावपळीची कामाची वेळ. भिंतीवरचा घड्याळाचा काटा नेहमीपेक्षा जास्त जोरात पळतोय असं वाटायला लावणारी काळ काम वेगाची शर्यत. मेघनाची ऑफिसला जायची गडबड. जाताना वाटेतच चेतनला प्ले ग्रुपला सोडायचं होतं. त्यामुळे मामाला तेवढाच रिकामा वेळ मिळेल आणि छोट्या चेतनला पण आपल्या बरोबरीच्या मुलांबरोबर खेळायला मिळेल असा विचार करून मेघनाने चेतनला सकाळी 4 तास बाहेर अडकवलेलं होतं. बरोबर 10 वाजता मेघना आणि तिची मैत्रीण आणि व्यवसायातली पार्टनर रेणू यांना खोपोलीला श्री अरोरांच्या नव्या रिसॉर्टवर पोचायचं होतं. प्रथम ऑफिसमध्ये दोघी भेटणार होत्या. चेतनचं भराभरा आवरून त्याचं खाणं, कपडे यांनी भरलेली बॅग आणि आपली पर्स खांद्याला लटकवून आपल्या स्कूटरची चावी घेऊन मेघना निघाली. जाता जाता पटकन आरशात डोकवायला विसरली नाही. आज मेघनानं विशेष जामानिमा केला होता. खांद्यावर एरवी रोळणारे दाट कुरळे केस व्यवस्थित पिनअप केलेले होते. कडक स्टार्चची हलक्या क्रीम कलरची जांभळे प्रिंट असलेली साडी ती नेसली होती. कोणावरही छाप पडावं असं तिचं व्यक्तिमत्व होतं. निघताना किचनमध्ये डोकावत मेघना तिच्या मामाशी म्हणजे शारदाबाईंशी बोलायला आली. मामा ओट्याशी उभं राहून स्वयंपाकाच्या बाईंना सूचना देण्यात मग्न होती. मामा, मी निघते हां. रेणू आली असेल ऑफिसमध्ये. 10 वाजेपर्यंत पोचायचं आहे आम्हाला खोपोलीला. आणि हो, रामू काकांना आठवण कर गं, 12 वाजता चेतनला प्लेग्रुपच्या मावशीकडनं घरी घेऊन यायला. विसरू नकोस हं. कामात बुडालेल्या सभोवती क्रॉकरी, कटलरी साऱ्याचा पसारा मांडून बसलेल्या मामानं मेघनाकडं आश्चर्यानं बघितलं आणि त्या म्हणाल्या, अगं हे काय मेघना, तू कुठे निघालीस आता? कालच मी तुला चांगलं बजावलं होतं संध्याकाळी. विसरलीस का तू ते? आज नाही हं तुला कुठे जाता येणार. ऑफिसला आणि रेणूला कळवून टाकू तू आज येणार नाही आहेस म्हणून. अगं काय म्हणतेस मामा तू आत्ता घाईच्या वेळेत? आज का मी सुट्टी घ्यायची? आणि मला कधी काय बजावलं होतंस तू? वा ग वा, लक्ष कुठे असतं ग तुझं दुसऱ्याशी बोलताना? आणि मग ऑफिसचं म्हणशील ना तर ते तुझं स्वतःचंच आहे. शिवाय तू नसलीस तरी रेणू आहेस की सांभाळायला सारं. एक दिवस तू नाही गेलीस तरी चालेल. आज रात्री आपल्याकडे पाहुणे येणार आहेत डिनरसाठी, तेव्हा आज घरीच थांब. ममानं अधिकारवाणीनं ठासून सांगितलं. कोण पाहुणे? आणि रात्री यायचेत ना ते. मी येईनच ग रात्री 8पर्यंत. मेघना निघण्याची तयारी करत उत्तरली. अगं आपल्या प्रसादच्या फॅक्टरीला भेट द्यायला आलेत ते गेल्या आठवड्यात. रेस्ट हाऊसवरच उतरलेत फॅक्टरीच्या. अमेरिकेहून आलेत. मोठे बिझनेसवाले आहेत. NRI उद्योगपती होऊ घातलेत. मिस्टर कानडे आणि मिस्टर राजाध्यक्ष. त्यांच्या दोघांच्या सौभाग्यवती आहेत बरोबर. शिवाय कानड्यांचा मुलगा सुबोध, आपल्या श्रीधरचा जुना IIT मधला मित्रसुद्धा आलाय त्यांच्याबरोबर. तुझे डॅडी दोन्ही कुटुंबांना चांगलं ओळखतात. शिवाय त्यांच्याबरोबर आपल्या फॅक्टरीतल्या प्रॉडक्ट्सचा एक्सपोर्ट करार व्हायची शक्यता वाटते प्रसादला. ममाने लांब लचक खुलासा केला. असं ममा, म्हणजे हे प्रसादचे व्यावसायिक पाहुणे आहेत तर. म्हणजे मी नसले तरी चालण्यासारखं आहे की. अगदी काही आपले फॅमिली फ्रेंड नाहीत ते. मेघना पळवाट काढत निष्ठाईच्या प्रयत्नात म्हणाली. आणि मामा, मी शक्यतो येतेच ना रात्री 8पर्यंत. पण नाही आले तरी काळजी करू नकोस. खोपोलीला जाणार आहोत नव्या कामाच्या संबंधात. वळता वळता मेघनानं आईला सांगितलं. मेघना थांब. आज डॅडीनी सुद्धा तुला घरी थांबायला सांगितलंय. शिवाय आज चेतनला सांभाळायला, खेळवायला मला मुळीच वेळ नाही आहे. खूप कामं आहेत. मामाचा किंचित रागाचा स्वर. मामा, अगं कमाल आहे तुझी. अगं तुझ्या मदतीला रामू काका आहेत, स्वयंपाकाच्या बाई आहेतच. शिवाय सारे 4-5 पाहुणे तर येणार आहेत. तसे पाहुणे तर नेहमी येतातच की तुमच्याकडे. कुरकुरत मेघनाची तक्रार. आमच्याकडे?
म्हणजे मेघना, आमचे पाहुणे ते तुझे कोणीच नव्हेत का? मघापासून ऐकतेय प्रसादचे पाहुणे, आमचे पाहुणे असं म्हणून सगळं अंगाबाहेर टाकतीयस तू. या घराचा तू सुद्धा एक घटक आहेस ना? शारदाबाई त्राग्यानं बडबडल्या, पण बोलताना त्यांच्या डोळ्यात खेदाचे अश्रू जमल्याचं स्पष्ट जाणवत होतं. गडबडून मेघना समजुतीच्या स्वरात तिच्या मामाच्या जवळ जात खांद्यावर हात ठेवून म्हणाली, अगं मामा, काय अर्थाचा अनर्थ करून घेतेयस तू? मला असं नव्हतं म्हणायचं अगं, पण आज ना खरंच अशक्य आहे. खरंच अशक्य आहे मला घरी थांबणं. तू पाहिलंयस ना, गेले 10-15 दिवस मी आणि रेणूनं अविश्रांत धडपडून रात्र रात्र जागून श्री अरोरांच्या नव्या रिसॉर्टचं इंटिरियर डिझायनिंगचे प्लॅन तयार केलेत. आज त्यांच्याबरोबर सारे प्लॅन्स घेऊन खोपोलीला जायचंय त्यांच्या रिसॉर्टवर. रिसॉर्टचं ओपनिंग 4 महिन्यांवर आलंय. त्याच्या आत आम्हाला केवढी कामं पूर्ण करायची आहेत अगं. अगदी शनिवार रविवारी सुद्धा कामाला भिडायला हवंय. सलग 10-15 दिवस आळीपाळीनं मी आणि रेणू खोपोलीला राहायलाच जायचं म्हणतोय. हे बघ, ते काही मला सांगू नकोस. या गोष्टी फार दुय्यम आहेत आणि आमच्या मते तुझं आज घरात असणं, नव्या पाहुण्यांना भेटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मामाचं आग्रही ठणकावणं. आपल्या आईच्या हट्टीपणाकडे, त्राग्याकडे चक्रावून बघत मेघनानं खुलासा करताना म्हटलं, मामा, असा नको गं हट्टीपणा करूस. आजच्या आमच्या मीटिंगवर आमचं पुढचं करिअर घडणार आहे. एक मोठी मजल मारता येईल आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर. डोळे विस्फारून आपल्या 35च्या एका मुलाची आई असलेल्या घटस्फोटित लेकीकडे पाहतच राहिल्या शारदाबाई. मग निश्चयानं तिला बजावल्यासारखी ताकीद देत त्यांनी सुचवलं, मेघना, एवढा महत्त्वाचा बिझनेस नाही हा तुझा. तू हट्ट केलास. बापाची लाडकी लेक, दुःखात होतीस म्हणून तुला यांनी व्यवसायाची कल्पना सुचवली. आपल्याच फॅक्टरीच्या आवारात तुझ्यासाठी ऑफिस उघडून दिलं. त्यांच्या ओळखीनं कॉन्ट्रॅक्टसुद्धा मिळवून दिली ना तुझ्या डॅडींनी. आपला स्वर जरा जास्तच चढलाय. आपल्या बोलण्यानं मेघना दुखावली असणार हे जाणून शारदाबाई मेघनाजवळ गेल्या. तिची कणखर लांबसडक बोटं कुरवाळत म्हणाल्या, मेघू बेटा, तू काय जन्मभर बिझनेस आणि करिअरच करत बसणार आहेस का? चेतनचा विचार केलास का काही? मामाच्या वात्सल्यानं दाटून आलेल्या स्वरात भिजत मेघनानं न राहून शेवटी विचारलं, मामा, मग आता आणखीन नवं काय करायला हवं ग मी? आणि चेतनचं म्हणशील तर आता त्याच्यासाठी तर मला माझा व्यवसाय, उत्पन्न वाढवायला नको का? त्याला शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे. शिवाय आपल्या प्रसादचं लग्न व्हायच्या आत एखादा छोटासा ब्लॉक घेऊन स्वतंत्र राहायचं ठरवतेय मी. बोलता बोलता मेघनानं सुतोवाच केलं, श्रीधर मामा मला मदत करणार आहे जागा शोधायला. मेघनानं मामाचा अंदाज घेत खुलासाही करून टाकला. आता मात्र आपल्या लेकीचे पुढचे बेत कळतात शारदाबाई समजूतदारपणे म्हणाल्या, हे बघ, असले काही बेत करू नकोस. अजून लहान आहेस तू. अवघी 35च्या आत बाहेर आहेस. सारं आयुष्य पडलंय पुढे. आणि चेतन आमचा नातूच आहे, पहिला वहिला. देवानं भरपूर दिलाय आम्हाला. वेगळं घर वगैरे घ्यायची काही जरुरी नाही. आणि मुलगी म्हणून तुझासुद्धा हक्कच आहे की प्रसादच्या बरोबरीनं सर्वावर. क्षणभर मेघनाचा अंदाज घेत मामाने पुस्ती जोडली, शिवाय आता तुला नव्यानं पुन्हा आयुष्याचा, वैवाहिक सुखाचा विचार करायला हवा, निदान आमच्या आनंदासाठी तरी. म्हणजे आता हे काय नवीन खूळ आहे ग तुझं मामा? आणि तुमचा विचार तर मी नेहमीच करते. तू, डॅडी, प्रसाद, श्रीधर मामा यांच्याशिवाय मला आणि चेतनला आपलं म्हणावं असं आहेच कोण दुसरं? हे बघ मेघना, खूळ नव्हे, तुझ्या कल्याणाचा विचार करूनच सांगतेय. म्हणूनच आजच्या तुझ्या भेटी रद्द कर, तू घरी राहा. तू जर मनावर घेतलंस तर जर नशिबात असेल तर आज नव्या पाहुण्यांबरोबर आपले नुसते व्यावसायिक संबंध न जुळता नाते संबंध सुद्धा जुळतील. तुला नवीन आयुष्य मिळेल. कानडे कुटुंबीय, त्यांचा सुबोध यांना भेट, एकमेकांशी बोला, भेटा. मी त्यांना सगळी कल्पना दिली आहे. तू आणि सुबोध समदुःखी आहात. त्याचाही डायव्होर्स झालाय. त्याला सुद्धा एक लहान मुलगी आहे. तुमचं चांगलं जमेल असं वाटतं मला. शेवटी शारदाबाईंना सर्व खुलासा करावाच लागला लेकीपुढे.
आपल्याला न विचारता पूर्ण अंधारात ठेवून आई आजच्या भेटीचा घाट घडवायला बघतीये हे बघून मेघना बिथरली. चिरडीला ये तिने वरच्या पट्टीत मामाला सुनावलं. मामा, तू मला काहीच न विचारता परस्पर सर्व ठरवायला मी काही लहान नाही आता. आणि सुख शोधायचं म्हणशील तर मी मुळीच दुःखात नाहीये. उलट तुम्हा सर्वांचं प्रेम, माझा चेतन, माझा नवीन व्यवसाय यात मी अगदी सुखात आहे. लेकीच्या स्वरानं दुखावलेल्या मामानं आपल्या रागावर ताबा ठेवत तिला समजावलं. तसं तुला आत्ता वाटतंय, पुढे एकटी पडशील. आम्ही कुठवर पुरं पडणार ग तुझ्या जीवनाला? शिवाय प्रसादचं लग्न व्हायच्या आत तू पुन्हा मार्गाला लागावंस असं वाटतंय आम्हा दोघांनाही. आता मात्र मेघनाचा संयम सुटत चालला. मामा, एकदा झालं ते नाटक पुरे नाही का झालं? महामुश्किलीनं एका भयंकर बंधनातनं सुटका करून घेतली ना मी. ते दिवस, तो संघर्ष विसरले नाहीये मी. अगं हो, पण तो सुद्धा तुझाच हट्ट होता. जरा म्हणून सहनशक्ती, तडजोडीची वृत्ती नाहीये तुझी. मोडायला वेळ लागत नाही मेघना, पण टिकवणं मोठं कठीण असतं ग. मामानं जणू घालाचा घातला तिच्या दुःखावर. आईचे हे उपरोधिक सूर ऐकून मेघना क्षणभर सुन्न झाली. मग त्वेषानं म्हणाली, मामा तूच बोलतीयस हे? आधी तुमची इच्छा म्हणून माझ्या ज्ञानाचा, माझ्या शिक्षणाचा अमेरिकेत फारसा उपयोग होणार नाही हे कळत असून सुद्धा रोहनशी लग्नाला तयार झाले मी. आपल्याच मैत्रिणीचा मुलगा, शिकलेला, शिवाय अमेरिकेत खोऱ्यानं पैसे ओढणारा, म्हणून तुम्हाला केवढी खात्री होती रोहनबद्दल, त्याच्या आईवडिलांच्याबद्दल. तुमच्या आनंदासाठी मी लग्नाला तयार झाले. थोडी थोडकी नाही, तब्बल 6-7 वर्ष काढली मी तिकडे, तुम्हाला काहीही कळू न देता. अगदी त्याचा बाहेरख्यालीपणा, व्यसनं, मुजोरी, छचोर स्वभाव सगळं सहन करून माझ्या वैवाहिक आयुष्याची राखण करण्याचा प्रयत्न केला का नाही मी? अगं बाई, बाईच्या जातीला सहन करावंच लागतं सगळं. पूर्वीपासून असंच चालत आलंय. मी नाही तुझ्या डॅडींची मर्जी सांभाळत, पडतं घेत सर्वत्र. मामाने घोडं दामटलं. बोलता बोलता मेघनाच्या मनात आता शांत झालेल्या पण पूर्वी तिला वेढून बसलेल्या वादळी आयुष्यानं पुन्हा थैमान घातलं. न राहून ती तिरमिरली. मामा, अगं जरा माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ. तुला चाललं असतं डॅडींचं स्वैर वर्तन, त्यांचे अनेक स्त्रियांशी असलेले उघड उघड संबंध. तू फार नशीबवान आहेस ग, अगदी एकनिष्ठ आहेत डॅडी तुझ्याशी. थोडे कडक आहेत पण किती प्रेम आहे त्यांचं आपल्या सगळ्यांवर. सारं सहन केलं होतं ग मी सुद्धा केवळ चेतनसाठी. त्याला त्याच्या बापाचं प्रेम, सहवास मिळावा म्हणून. पण गोष्टी अगदी हाताबाहेर गेल्या. माझ्याबरोबर त्यालाही मारझोड, उपासमार सहन करावी लागायची वेळ. घरात कोंडून राहणं, नाही तर भर रात्री शिक्षा म्हणून थंडी वाऱ्यात बंद दाराबाहेर चेतनला कवटळत, ऊब देत सकाळ होण्याची वाट बघत. अशा अघोरी प्रसंगांना बळी पडायची वेळ वारंवार यायला लागली. तेव्हा या छळातनं सुटण्यासाठी तुमच्याकडे याचना केली ना मी. घटस्फोट काय सुखासुखी घेतला का मी? बोलता बोलता मेघनाचा चेहरा लालबुंद झाला, डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. चेतन भेदरून कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. लेक भलतीच दुखावली, गाडी भलत्याच वळणाला लागली संभाषणाची हे जाणून पण आपल्या म्हणण्याचा मुद्दा न सोडता मामा समजूत घातल्यासारखं पाठवायला लागली. हो ग मेघना, तुझ्या जीवनाचे भोग कळताच केवढी खचले होते मी. डॅडींना तर काही सुचत नव्हतं, म्हणून तर त्या कैदखान्यातनं तुला सोडवण्यासाठी आम्ही धाव घेतली का नाही? हे केवढे पाठीशी उभे राहिले तुझ्या, खरंय का नाही? त्यावेळचे ते भयाण दिवस आणि सर्वांच्या मदतीनं त्या भोगवट्यातून झालेली सुटका सारं आठवलं आणि मेघनाला गलबलून आलं. अपार कृतज्ञतेच्या भावनेतनं तिने म्हटलं, हो ग मामा, तुमच्या आधाराखेरीज मी पुन्हा उभा राहू शकले नसते. हो ना. मग मेघना बेटी, आता आमचा सल्ला ऐक जरा. तुझ्या डॅडींना सुद्धा वाटतं ग तुला पुन्हा सुखी संसारात रमलेली पाहावं म्हणून. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर उशक्काल होतोच ना. त्या आशेवर तर जग चाललंय. मग तुला सुद्धा जीवनाला नव्यानं सामोरं जायला काय हरकत आहे? ऐक ग आमचं जरा. मामानं कळवळून लेकीला विनवलं.
आईच्या स्वरातली तळमळ, खरेपणा पाहून मेघना विचारात पडली. स्वतःशी काहीतरी ठरवून म्हणाली, बरं तर मामा, तुम्ही म्हणताय तसं होऊ दे, पण माझी सुद्धा एक अट आहे. आम्ही एकमेकांना पाहिल्यानंतर पुन्हा परस्परांना स्वतंत्रपणे भेटू, चर्चा करू. माझ्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन झालं तरच मी पुन्हा लग्नाला तयार होईन. चालेल ना मामा? पटतंय ना तुला? शारदाबाईंनी समाधानाचा निश्वास टाकला. निदान पुनर्विवाहाच्या प्रस्तावावर विचार करायला, आपला हट्ट सोडायला मेघना तयार झाली. या आनंदानं त्या दुप्पट उत्साहानं संध्याकाळच्या तयारीला लागल्या. पाहुणे आले, पार्टी छान रंगली. मेघना मोकळेपणानं सर्वांशी बोलली. कानड्यांचा सुबोध सर्वांना आवडला. त्यालासुद्धा मेघना पसंत असल्याचं दिसत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुबोध मेघनाने डिनरसाठी बाहेर जायचं ठरवलं. खरं तर चेतननी पण बरोबर जायचा हट्ट धरला. मेघनाची सुद्धा तीच इच्छा होती, पण ममा डॅडींनी मेघनाला समजावलं. छोट्या चेतनला आईस्क्रीमची लालूच दाखवून बाहेर नेलं. रात्री उशिरा मेघना परतली. सुबोध आला होता तिला पोचवायला. रात्र फार झाली होती म्हणून नसेल आत आला तो, असा विचार करून दाराआड उभ्या असलेल्या शारदाबाईंनी स्वतःची समजूत घातली. त्या मेघनाचा निर्णय ऐकायला, पुढचे बेट ठरवायला अधीर झाल्या होत्या. मेघनाच्या मागोमाग त्या तिच्या खोलीत प्रवेश करणार तेवढ्या डॅडींनी शारदाबाईंना सबुरीचा सल्ला दिला. उद्या सकाळी बोलू म्हणून सर्वजण झोपायला गेले. दुसऱ्या दिवशीची सगळं घर उत्सुकतेनं वाट बघत होतं. सारेजण सकाळच्या चहासाठी भल्या मोठ्या डायनिंग टेबलजवळ जमले. प्रत्येकाच्या मनात, नजरेत एकच प्रश्न होता, काय निर्णय ठरला मग तुझा बेटा? सुबोध आवडला ना तुला? कानडे कुटुंबीय आणखीन 8 दिवस आहेत इंडियात, घाई करावी लागेल बरं आपल्याला. डॅडींनी अधीरतेनं मेघनाला छेडलं. मेघनाचा चेहरा शांत होता. स्वच्छ डोळ्यात कसलासा कणखर निर्णय उमटला होता. ममा, डॅडी, सुबोध एक व्यक्ती म्हणून खरंच चांगला आहे, पण एक जोडीदार, एक जबाबदार पती या नात्यानं तो मला अगदी अयोग्य वाटतोय. मेघना संयत सुरात बोलत होती. आज सकाळी सकाळीच तिचा श्रीधर मामा सुद्धा आला होता, दुहेरी नात्यानं मेघनाचा निर्णय ऐकायला. एका बाजूनं तो मेघनाचा प्रिय समवयस्क मामा होता, तेवढाच तो सुबोधचा मित्र सुद्धा होता. त्यालाही उत्सुकता होती मेघनाच्या निर्णयाची. श्रीधरनं प्रश्नार्थक नजरेनं मेघनाकडे बघितलं. त्याला उद्देशून मेघना सांगायला लागली, मामा, सुबोध खरंच तुझा चांगला मित्र असेल, पण त्याचा घटस्फोट का झाला होता, त्याची कारणं काय होती, त्याची मुलगी सध्या असते कुठे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं होती तुमच्याकडे का ते प्रश्न फार गौण वाटले तुम्हाला? मेघनाने विचारलेल्या प्रश्नांवर कोणाकडे समाधानकारक उत्तरं नव्हती. शारदाबाई आणि श्रीधर दोघं भावंड काय बोलावं हे न सुचून नुसती एकमेकांकडे पाहत राहिली. त्यांची कुचंबणा होतीये. आपल्या शंकांची पूर्ण उत्तरं आई आणि मामा दोघांकडे नसल्याचं ओळखून मेघनानं संभाषणाची सूत्र पकडत तिच्या मनाची घालमेल, तिच्या नकाराचं समर्थन करण्यासाठी सांगायला प्रारंभ केला. ममा, डॅडी, श्रीधर मामा, सुबोधची प्रथम पत्नी मनोरुग्ण असल्याचं तुम्ही सांगितलं होतं, पण नव्हतं सांगितलं ते सुबोधच्या छोट्या मुलीबाबत. आई मनोरुग्ण असल्याचं सिद्ध होता. सुबोधला डायव्होर्स मिळाला, पण त्याचबरोबर कोर्टाचा दुसरा आदेश त्यांनी स्वतःच्या सुखासाठी मानला नाही. म्हणजे कोणता आदेश म्हणतेस मेघना तू? आणि मनोरुग्ण पत्नीपासून विभक्त होऊन नवा डाव मांडणं, नव्यानं सुखाची दारं उघडणं, याचा सुबोधला हक्क नाहीये का मेघना? आवेशानं आपल्या मित्राची बाजू घेत आपल्या भाचीला विचारलं श्रीधरने. मामा, मग ऐक. कोर्टाचा आदेश होता. आई मनोरुग्ण असल्यानं सुबोधच्या छोट्या मुलीला वाढवण्याची, मोठी करण्याची पूर्ण जबाबदारी कोर्टानं सुबोधवर सोपवली होती. पण आपल्या सुखाच्या, पुनर्विवाहाच्या आड आपली मुलगी येईल, आपल्या सुखात तिचा अडथळा येईल असं वाटून सुबोधनं सरळ तिला दूर भारतात एका हॉस्टेलवर ठेवायची सोय केली. अगदी लहान वयातच. ज्या वाढीच्या वयात मुलांना आई बाबा दोघेही हवे असतात, त्या अजाण वयात नियतीनं त्या छोटीपासून तिची आई तर हिरावून घेतलीच,
पण स्वार्थाने आंधळ्या पाषाण झालेल्या सुबोधनं तिला बापाचं सुख मिळण्याचा हक्कसुद्धा डावलून टाकला. ज्याला आपल्या पोटच्या रक्ताच्या बंधनाची अडचण वाटली, जो स्वसुखार्थ त्या अजाण कोवळ्या मुलीला मायेच्या हक्काच्या छत्रापासून वंचित करायला धजावला, तो माझ्या चेतनला पित्याचं सुख, पित्याची माया काय देणार हो? एकमेकांना पसंत केलंय असं पूर्ण गृहीत धरून आमच्या भेटीत सुबोधनं त्याचे पुढचे बेत आखायला सुरुवात केली. पण मी चेतनचा प्रश्न काढताच तो स्वच्छसा म्हणाला की चेतनची काळजी घ्यायला त्याचे आजी आजोबा म्हणजे तुझे मामा डॅडी आहेत. आपण माझ्या मुलीसारखं त्याला सुद्धा इंडियात ठेवू, हॉस्टेलवर, नाही तर त्याच्या आजीओळी. हां, म्हणजे सुबोधला वैवाहिक आयुष्याचं सुख हवंय, पण जबाबदारी मात्र नको आहे. मला वाटतं त्याच्या या वृत्तीनं त्याला पत्नी सुखापासून दूर ठेवलाय. न राहून मेघनाचे डॅडी म्हणाले, म्हणूनच डॅडी, मामा, मी माझा निर्णय घेतलाय. मी सुबोधला नकार देणार आहे. आणि मामा, आता इथून पुढे मात्र मला पुन्हा लग्नासाठी उभं राहायचा आग्रह करू नका. चेतन हेच आता माझं जीवनाचं सर्वस्व. माझा स्वतःचा व्यवसाय हे माझं विसाव्याचं स्थान. मेघना म्हणाली आणि सर्वांनी इतका वेळ आवरून धरलेले शब्द, भावना यांना मुक्त केलं, ते आपल्या नेत्रातून झरणाऱ्या अश्रूतून. कोण जाणे ते नेत्रजल सुखाचे होते, दुःखाचे होते का सुटकेचे होते. मेघनानं मात्र नकारातलं सुख मिळवलं होतं, अगदी मनापासनं. श्रोते हो, ही होती अंजना उदय कर्णिक यांची कथा नकारातलं सुख. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. पुन्हा भेटूयात अशा वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.